आपल्या घरात आहे ना बऱ्याचशा जणांना काही डाळ साळ किंवा कडधान्य हे आवडत नाही आणि तसंच आमच्या घरात सुद्धा आहे. आरूला सुद्धा आहे ना बाकीचं काही कडधान्य आवडत नाही, पण मी त्याला कशा पद्धतीने देते हे आज तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना असा हेल्दी नाश्ता बनवून देऊ शकता. आता हे सगळं मिक्स कडधान्य मी कसं बनवलेलं आहे याचा फुल डिटेल ब्लॉग मी माझ्या YouTube चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता. आता हे सगळं मिक्स कडधान्य ना आपल्याला दळून घ्यायचं आहे. एक हिरवी मिरची आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकायचा आणि सगळं छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं स्मूथ. याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर भरपूर अशी घातलेली आहे. नंतर काही पीठ सुद्धा घातलेले आहेत, जसं की तांदळाचं पीठ, बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना काही सुके मसाले सुद्धा ऍड करते. हळद, लाल चटणी, थोडंसं धने पावडर, चवीनुसार मीठ आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे ना एका ओल्या रुमालावर आहे ना मी ते छान असे थालीपीठ थापून घेतेय. त्याच्यानंतर याच्यावर थोडीशी तीळ ऍड केलेली आहे आणि डायरेक्टली तव्यावर याला तेल लावून याला ना छान असं खरपूस शेकून घ्यायचं. रेडी झालेलं आहे आपलं हेल्दी असं थालीपीठ.